माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज सुट्टी वाजल्यामुळे मी आज दिवसभर काय काय करणार आहे ते मी दाखवणार आहे. हे बघा, यांचं घर स्वयंपाक चालू होते. दीदी इडली करते नाश्त्यासाठी. आता आम्ही वर चाललो आहे पाणी चालू करण्यासाठी. आमची टाकी जी आता आम्ही भरायला वर चाललो आहे. आरुषी सुट्टी घेतलं मग मी आज नाव नाही केली. थोड्या वेळाने जाणार मला आता अंग फ्रेश वगैरे होते. वरती आम्ही चूल केली सारखं थोडं. ही चूल पाणी तापवण्यासाठी चूल केली आम्ही. नळ वगैरे चालू पटकन टाकी चालू करतो. मग पाणी पिणी भरलं की मग खाली जायचं, फ्रेश व्हायचं, नाश्ता वगैरे करायचा. बघा आमची मागची वेळी. आणि ही आमची टाकी होती. खालून ह्याचं कनेक्शन आहे त्याच्या साईडने आणि ह्या टाकीतून खाली पाणी जातं. तू चालू करणार आहे का? ट्राय दीदी करणार आहे आज. वा, सक्सेसफुल झालेली आहे दीदी टाकी चालू करण्यात. हा जो पाईप आहे तो आवाज सोडण्यासाठी. जर टाकीतून पाणी आलं नुसता आवाज सोडतो. हे बघा आमचं वरून किती छान दिसते. पाणीच जाते. मसाला नाही गेले होते, सोबत कुणी नव्हतं त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही काढले. इडले केले मस्तपैकी. इथे खाण्याचं काम माझं चालू आहे. अजून सांबारला फोडणी दिलेली नाही आहे, तिथे फोडणी देणार. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आता दीदीने आज खूप मस्त इडल्या केल्या आहेत आणि ती दरवेळेसच म्हणजे स्वयंपाक ती उत्तमच बनवते. स्वयंपाक बनवण्यात आमच्या घरात तरी माझी दीदी एक बेस्ट आहे. काय दीदी? काय नाही केलं, त्याची इच्छा झाली. आम्ही साधे सांबार बनवतो. आम्हाला सांबार खाण्याची इच्छा झाली. साधे सांबार हे तेल टाकलं तिला लय मस्त होतं. आम्ही मागच्या वेळेस पण केलं होतं, छान होतं. हां, हॉटेलमध्ये पण असं आणि एकदम मस्त होतं. मसाला आहे ना, सांबार मसाला नेहमी वरतून टाकायचा. अच्छा, बघा लक्ष द्या तुम्ही. सांबार मसाला हा नेहमी वरतून टाकायचा, त्यामुळे सांबार मस्त होतं. छान सांबार बनवायचं. करते आज काय अभ्यास करते? काय नाव, कुणाचं नाव? ऋषिकेश, ऋतुजा, सोनवणे. हे असं कसं झालं? असं होतं ते. आणि हे ऋतुजा, ऋषिकेश चित्ते. तर कमेंट करून सांगा कुठलं नाव तुम्हाला छान वाटते. मला तर हेच वाटते. मी फ्रेश झाले आणि मी निघाले चाकणला. आज शनिवारी चाकणचा बाजार आहे. पहिल्यांदा आम्ही चाकणमध्ये जातो. माझ्या आजी आपल्याला चाकणमधला सगळ्या हिंडवते. चाकणमध्ये शनिवारचा खूप मोठा बाजार असतो. घे कसं आहे? 20 सुट्टे नाही आहे. बटाटे घ्यायचे का? बटाटे कसे? आता भरपूर भाजीपाला आमच्या आजीने आणि आता आम्ही चाललो. अजून पण घ्यायचं आहे. पुढे चाललं. आता चेक करतो पुढं काय काय नवीन नवीन. छान मस्तपैकी
मिसळ वगैरे खाल्ली आणि आता घरी चाललो. हे दुकानात सामान घेतलं. ही पण पिशवी घे दीदी. सामान आलंय, आता सामान ते उतरावं जाते तर मी तिथे आवाज देते. तेलाचा डबा जुजू घ्यायला येतील. ऐक किती फिर आपण घरी आला वेगळीच मजा येते. ऋतू दीदी दार उघड किचनचा आणि बाहेर ये. नाही कडी ये ठेवा खाली. किचनचं दार किचनचं. हा येते ठेव ना खाली तर काढायला येते घे. अजून आजीच आहे. हे घरात घेऊन जा. रिक्षा बोलवलं आहे. गाडी स्वतःची असं. आणि तेलाचा डबा घ्यायला आजीला बोल. बहिणीला त्रास द्यायला एक वेगळीच मजा येते. आणि मी माझ्या बहिणीला खूप त्रास देते. मला वाटत नाही पिशवी मला झेपेल. पिशवी ट्राय कर. ऐक चढे चढे चढ. मला वाटलं ते चला बाबा आई मी नाही घ्या ना बाबा. घे बाबा घरा. हे कशाला आणले? मिरच्या आणल्यात आजीने आपल्या. बघा येईन काय काय घेऊन आली. सामान काढते आणलेलं. हा मिसळचं ठेव. ऋषी दादा तुझ्यासाठी आम्ही मिसळ आणली. तुला लवकर बरं वाटावं म्हणून मिसळ आणली. जेवण केलं का? हा ठेवते तू काढ सामान काढ. काय काय आणलंय? ऍड्रेस पण सांग. कुठे? तर गाईज फायनली बाय. आज खूप एवढंच. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.